हाय हॅलो नमस्कार. मी माधवी डिझायनर चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर मी ते आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने टू झिपर पाउच कसा शिवायचा आहे इथे दाखवणार आहे. दिसायला सुंदर आणि स्टिचिंग करायला खूप सोपं आहे. चला तर चालू करूयात. तर सर्वात प्रथम इथे मी घेतलेला आहे मेन फॅब्रिक घेतला आहे. त्याला मी रबर शीट आणि नॉन वेव्हन किंवा तुम्ही अस्तर काही बोलू शकता त्याला, ते घेतलेलं आहे. तुम्ही अस्तरसाठी कॉटन फॅब्रिक किंवा काही तुम्ही घेऊ शकता. तर इथे मेन त्याची लेंथ आहे 12 इंच आणि रुंदी आहे याची 10 इंच. तुम्ही कमी जास्त तुम्हाला जेवढा लांबीला रुंदीला हवे तुम्ही ऍड करू शकता. अशा प्रकारे मी घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. 1.5 इंचाची पट्टी आहे. रुंदीला आहे 1.5 इंच आणि लांबीला आहे 12 इंच. ते मी क्विल्टिंग करून घेतलेलं आहे रबर शीट आणि अस्तर. अशा प्रकारे मी क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे 4 अस्तर लागणार आहे. हे अस्तर आहे जे बॅग मध्ये यूज होतं ते मी घेतलेलं आहे. त्याची रुंदी आहे 4.5 इंच आणि लांबी आहे याची 12 इंच. अशा प्रकारचे मी 4 अस्तर कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपल्याला चैन लागणार आहे. चैन थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायचे आहे, 12.5 इंच. अशा प्रकारे 2 मी चैन घेतलेले आहेत. त्यानंतर 2 रनर लागणार आहे आपल्याला. हे बघा. सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे, आपल्याला चैन लावून घ्यायची आहे. त्यासाठी ती 1.5 इंचाची पट्टी मी जी कट केली होती क्विल्टिंग करून ती घ्यायची आहे. हे बघा. नंतर आपल्याला चैन लागणार आहे. जी पट्टी आहे 1.5 इंचाची ती सरळ ठेवायची आहे आणि चैन आहे ती आपल्याला उलटी करून ठेवायची आहे त्याच्यावर. असे व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला जे आपण 4 अस्तर कट केलेले होते त्यातलं एक अस्तर आपण घ्यायचं आहे. त्याच्यावर उलटा करून ठेवायचा आहे. अशा प्रकारे हे बघा व्यवस्थित आपल्याला सेट करून ती आपल्याला त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे. तर माझं इथे स्टिच करून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला ते अस्तर आतमध्ये टाकून मेन फॅब्रिक आहे त्याच्या वरती आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित असं सेट करून अस्तर आपल्या आतल्या साईडला मोडलं पाहिजे. हे बघा. अशा प्रकारे आपल्याला इथे दाब शिलाई करून घ्यायची आहे. ते मी इथे करून घेतलेलं आहे दाब शिलाई. हे बघा फिनिशिंग खूप छान आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा चैन लावून घ्यायची आहे. जसं आपण पहिल्यांदा केलं होतं तसं सेम मेन ती पट्टी सरळ साईड आणि आपल्या झीप आहे ती उलटी ठेवायची आणि त्याच्यावर अस्तर ठेवून पुन्हा एकदा आपल्याला ती स्टिच करून घ्यायची आहे. हे बघा स्टिचिंग झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा दाब शिलाई करून घ्यायची आहे. ते अस्तर आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून ती दाब शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यावरती. हे आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला वरून दाब शिलाई करून घ्यायची आहे. दाब शिलाई केल्यामुळे आपलं फिनिशिंग खूप छान येतं आणि धागे दोरे सुद्धा बाहेर येण्याचे चान्सेस कमी असतात. अशा प्रकारे त्यानंतर मी इथे फॅब्रिकचा एक तुकडा घेतलेला आहे 6 इंचाचा लांबीला आणि रुंदीला मी 2.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर तो फोल्ड करून आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे पट्टी. जसं मी व्हिडिओ दाखवला आहे तसं तुम्हाला करून स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही ह्याच्या सुद्धा लांबी रुंदी कमी जास्त घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे मी स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ते एका साईडला जिथून आपण रनर टाकणार आहे त्या साईडला आपल्याला ते मधून फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे ती पट्टी. हे बघा असं एकावर एक ठेवून आपल्याला अर्धा इंचावर बरोबर मध्ये ठेवून अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची. ते इथे मी मारलेले आहे बघा अशा प्रकारे. त्यानंतर इथे मी पुन्हा एकदा आपल्याला हे 2 चैन लावल्यानंतर आपल्याला मेन जे क्विल्टिंग केलेलं असतं हे आहे फॅब्रिक
रबर शीट, अस्तर आणि फॅब्रिक ते उलट ठेवायचं आहे. सरळ चेनवर उलट ठेवायचं आहे. त्यानंतर अस्तर आहे तिसरं आपलं ते आतून घ्यायचं आहे आणि ते स्टिच करून आपल्याला वरून दाब शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, स्टिच केल्यानंतर वरून पुन्हा आता आपल्याला एक दाब शिलाई मारायची आहे. त्यानंतर जे मी चेन काढलेली आहे ती वरच्या साईडचं जे राहिले होती त्यातले एक चेन आपण काढून घ्यायची आहे. हे बघा, जी इथे जॉईंट होती ती मी एक चेन एक भाग काढून घेतलेला आहे. त्यानंतर जो मेन फॅब्रिक आहे त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला स्टिच करायची आहे. त्याच्यावर आपल्याला पुन्हा एकदा अस्तर ठेवायचं आहे. अशा प्रकारे हे आपले 4 अस्तर झालेले आहे. हे बघा, ह्याच्यावर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर मी स्टिच केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथून सुद्धा आपल्याला ह्याच्यावर सुद्धा आपल्याला दाब शिलाई घ्यायची आहे. हे बघा, व्यवस्थित असं सेट करून कपडा आणि आपल्याला वरून दाब शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला इथे 4 अस्तर आपले अटॅच झालेले आहे. त्यानंतर जी खालची पट्टी आहे त्याच्यावर आपल्याला रनर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन फॅब्रिक आहे तो फोल्ड करून, जसं की मी व्हिडिओत दाखवलं आहे त्या प्रकारे तसं फोल्ड करून आपल्याला त्याच्यात रनर ऍड करून घ्यायचा आहे. हे मी रनर ऍड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 4 अस्तर आपण जे जॉईन केलेलं आहे त्यातले 2 अस्तर साईडला करून आपल्याला त्याच्यावर बरोबर त्या 2-2 अस्तरच्या मध्ये आपले एक रनर येतील. तर ते 2 अस्तर आपल्याला साईडला करून व्यवस्थित एकावर एक ठेवून आपल्याला साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. हे जे 2 अस्तर आहे त्याच्या पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे झिप सोडून. त्यानंतर दुसरे साईडचे जे रनर आहे त्याच्यावर आपल्याला थोडीशी जागा सोडायची आहे आणि साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे मी साईडला पूर्ण एक शिलाई मारून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडला थोडीशी जागा ठेवून मी शिलाई मारून घेणार आहे. ही थोडीशी बघा, एवढं, याच्यापेक्षा तुम्ही जास्तही सोडू शकता. साईडला अर्धा इंचावर तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे तो फोल्ड करायचा आहे व्यवस्थित. मध्ये झीप आहे ती एकावर एक ठेवून आपल्याला त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. जसं तुम्ही व्हिडिओत बघत आहात तशा प्रकारे ते फोल्ड करून त्याच्यामध्ये आपल्याला चॉकने मार्क करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला आपल्याला चॉकने मार्क करून घ्यायचा आहे. त्यानंतर तो झीप आहे तो आपल्याला मध्ये फोल्ड करायचा आहे, दाबायचा आहे आणि दोन्ही साईडला ते फॅब्रिक आलं पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे. आणि जो मेन भाग आहे चेनचा तो त्या मार्कवर आला पाहिजे. तर मी एका साईडचं असं फोल्ड करून आपण पिनअप करून घेतलेलं आहे. हे तुम्हाला दिसण्यासाठी मी पिनअप केलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण जिथे मार्क केलेलं आहे मिडलला तिथे सुद्धा आपण असं हे करून साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची अर्धा इंचावर. त्यानंतर मी इथे 1 इंचाचा असा रबर शीटचा तुकडा कट करून घेतलेला आहे. एक चौकोन असा कट करून घेतला आहे. तो आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे रबर शीट लावलेला त्याच्यावर जी शिलाई आहे ते सोडून आपल्याला एक चौकोन आखून घ्यायचा आहे. चारही कॉर्नरला आपल्याला असं करून मार्क करून घ्यायचा आहे. हे बघा, 4ही कॉर्नरला आपल्याला मार्क करून घ्यायचंय. त्यानंतर जे अस्तर आपण आहेत जॉईन केलेले त्याच्यावर सुद्धा आपल्याला कॉर्नरला असं मार्क करून घ्यायचं आहे. जी शिलाई मारली आहे ती सोडून आपल्याला तो स्क्वेअर पुढे ठेवून आपल्याला स्क्वेअर मध्ये मार्क करून घ्यायचे आहे. त्यानंतर ते कट करून घ्यायचे आहे. सगळे पार्ट्स कट करून झाल्यानंतर ते स्क्वेअर आहेत ते फोल्ड मध्ये असे फोल्ड करून आपल्याला इथून शिलाई मारून घ्यायची आहे. जे मेन फॅब्रिक आणि अस्तर सेम प्रोसिजर अस्तरला पण करायची आणि मेन फॅब्रिक जो आपण कट केलेला आहे ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे. बघा, अशा प्रकारे मी स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर जे अस्तर मध्ये जे आपण जागा सोडली होती
हे बघा, अस्तर सुद्धा मी स्टिच करून घेतलेला आहे कॉर्नरला. त्यानंतर मी जिथे जागा सोडली होती तिथून आपल्याला रनर साईडला करून ओपन करून आपल्याला तिथून पूर्ण उलटवून घ्यायचं आहे पाऊच. अगदी व्यवस्थित हलक्या हाताने, कारण का स्टिच निघाली नाही पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे आपला झाला हा 2 झिपर पाऊच. बघा, दिसायला खूप सुंदर आणि त्याचं फिनिशिंग बघा खूप छान आहे. दिसायला सुंदर आणि शिवायला खूप इझी आहे. अशा प्रकारे हे बघा, जे उरलेला भाग होता तो आपण स्टिच करून आत टाकला आहे. तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. फिनिशिंग बघा पाऊचची खूप सुंदर आलेली आहे. अशा प्रकारे हा पाऊच तुम्ही स्कूलसाठी मुलांना देऊ शकता, पेन्सिल, पट्टी वगैरे ठेवण्यासाठी, किंवा तुमच्या रेग्युलर यूजसाठी मेकअप पाऊच म्हणून तुम्ही यूज करू शकता. तर हा तुम्हाला पाऊचचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईन. तर माधवी डिझायनर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.